काय सकाळी मस्त असं सामान लोड ना बॉम्बे लोड होऊन जायचं. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे ड्रोन उडवताना तुम्हाला काय काय प्रिकॉशन घ्यायचे काही नाही. आता आम्ही फील्डवर चाललोय. फील्डवर गेलं की तुम्हाला ॲक्च्युली दाखवतो कसं असतं, काय सीन नाही काही नाही, आणि प्रिकॉशन काय घ्यायचे काही नाही. असं होते गणेशांना आहे करा तुम्हाला दाखवतो. आता तिथं गेलं ड्रोनबद्दल माहिती बी सांगतो, कोणतं ड्रोन आहे, काय ड्रोन आहे, कोणत्या झोनला कशी प्रिकॉशन घ्यायची, आजूबाजूला सराउंडिंग काय चेक करायचं काही नाही. चला आता भेटू. आता आम्ही निघालो आहे, तुम्ही बघितलं असून. आता नाश्ता करतो आणि फील्डवर सी यू ऑन फील्ड. तर गाईज नाश्ता करायला येऊन पोचलो. आता बसलो आहे, वेट बघतो, वेट करतो ऑर्डर यायची. जातो साईडवर जातो. स्टे मला मस्त अशी सावली भेटली आज बसायला पहिल्यांदा. आता आम्ही असं उन्हातच उभं राहतो भिकाऱ्याने. दोन्ही ड्रोन हवे ते. तर नमस्कार, मी तुम्हाला दाखवतो आता ड्रोन. हे आपलं आता मॅविक 3 एंटरप्राइज. हे गिम्बलचं कॅप आहे. वरचे 2 आर्म असे फोल्ड करायचे इकडे आणि असं काढून घ्यायचं. मी आपली बॅटरी यायची 35 मिनटं झाली ती. DJIचा ड्रोन आहे. चालू करून ठेवतो. रिमोट पण सेम 2 वेळेस प्रेस करायचं, 3ऱ्या वेळेस लॉंग प्रेस करून ठेवायचं. आता तिथं होम पॉईंट अपडेट झालेलं आहे. सगळं असं सराउंडिंग चेक करून घ्यायचं. त्याचं वरती काही तारा वगैरे आहे की नाही. मग आपल्याला गुगल इथं मॅप्समध्ये दिसत राहतं का इथं एअरपोर्ट आहे का आजूबाजूला काही. आणि सगळं सराउंडिंग चेक करून घ्यायचं. इथं जिओ झोनमध्ये आहे आपण, ग्रीन फील्डमध्ये. त्याच्यामुळं आपण 120 मीटरपर्यंत इथं ड्रोन फ्लाय करू शकतो. कोण फ्लाय करू शकतो हे तुम्हाला आता मी उडवल्यानंतर सांगतो. पहिले काम चालू करू. आता मी माझ्या ड्रोनला फ्लाईट पाथ दिलेला आहे. मिशन चालू आहे. आता तुम्हाला उन्हामुळे दिसत नसेल, बट तुम्ही जर मॅन्युअली फ्लाय करता तर तुम्हाला कम्प्लीट प्रिकॉशन घ्यावं लागतं जास्तीचे. इथं पण घ्यावं लागतं, पण आता याच्यात टेरियन मोड आहे. जसे आपण गुगलला XYZ व्हॅल्यू असते, तर Z व्हॅल्यूच्या रेफरन्सने आता मी पर्टिक्युलर हाईट सेट केलेली आहे त्याला. तर त्या हाईटने तो फ्लाय करणं आता लिनियर मोडमध्ये, फ्लाईट मोडमध्ये. आम्ही एका फील्डवर आहे. इथं मागं ताम जाम बघू शकता. आता तास चालू केला आहे बघा त्यांनी. फोटो क्लिक करता आहे, तुम्हाला दिसतं असं नाही. यात आता अटॅच डिस्प्ले ना. पहिले जुन्या ड्रोनला फॅन्टमला वगैरे मोबाईल वगैरे टॅब लावायला लागायचा. त्याच्यात डायरेक्ट अँड्रॉईड आहे. अँड्रॉईडचं सिस्टम इन्स्टॉल आहे. आणि तुम्हाला इथं जिओ झोनमध्ये विदाऊट परमिशन जर तुम्हाला फ्लाय करायचं आहे तर तुम्हाला DGCA कडून सर्टिफाईड लायसन पाहिजे. त्याची एक 4 दिवसाची ट्रेनिंग राहते. नंतर लास्टला तुमचं एक एक्झाम होती. त्या एक्झाममध्ये जर तुम्ही पास झालेला असाल तर मग तुम्ही 120 मीटरच्या हाईटपर्यंत ग्रीन झोनमध्ये कुठेही फ्लाय करू शकता. आणि ग्रीन झोन कोणते राहत्या, रेड झोन कोणते राहत्या ते पण तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. बट सेन्सिटिव्ह झोन जे आहे ते रेड झोनमध्ये येतात. जसे एअरपोर्ट झाले, आर्मी एरिया, गव्हर्मेंट प्रॉपर्टीज, काही पर्सनल प्रॉपर्टीज पण असतात. त्याच्यात पर्सनल प्रॉपर्टीज तर तुम्ही घेऊच नाही शकत म्हणा, बट तरी पण विथ ओनर्स परमिशन यू कॅन टेक द पर्सनल प्रॉपर्टीज फुटेज घेऊ शकता तुम्ही. आता आम्ही इथं ज्या साईटवर आलो आहे, आम्ही त्या डिपार्टमेंटकडून परमिशन घेतलेली आहे आणि ते डिपार्टमेंटचं काम करतो आम्ही. तर त्याच्यामुळं आम्हाला काही एवढा इश्यू येत नाही.
बाकी आम्हाला पोलीस परमिशन घ्यावं नाही लागत, कारण की पूर्ण ग्रीन झोनमध्ये इथं जर एखादा सेन्सिटिव्ह एरिया असेल तर आम्ही कधी कधी सेन्सिटिव्ह एरियात पण काम करतो, आम्ही पोलीस परमिशन पण घेतो. आता तुम्ही डिजिटल स्काय म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, तिथनं तुम्ही पोलीस परमिशन बी घेऊ शकता डायरेक्ट. आणि जर तुम्हाला लोकल कुठं इव्हेंटसाठी फ्लाय करायचं असेल तर त्याची प्रोसिजर अशी असते की तुम्हाला एक अर्ज द्यावा लागतो स्पेशल ब्रांचला. म्हणजे तुम्ही ज्या पण सिटीमध्ये आहे तिथल्या स्पेशल ब्रांचला तुम्हाला अर्ज द्यावा लागतो. ते स्पेशल ब्रांचकडनं ती कंप्लेंट म्हणजे तुमची रिक्वेस्ट लोकल पोलीस स्टेशन जाते. म्हणजे त्या एरियात तुम्हाला फ्लाय करायची त्या स्पेशल ब्रांचच्या अंडरमधले असलेलं लोकल पोलीस स्टेशनला जाते. आणि लोकल पोलीस स्टेशन तुम्हाला NOC देतं. म्हणजे NOC केव्हा देतं ते जेव्हा लोकल पोलीस स्टेशन तुम्हाला विचारतं तुम्ही काय काम करणार आहे, कुठं करणार आहे, काय. कारण की स्पेशल ब्रांचच्या प्रत्येक माणसाला माहीत नसतं, त्यामुळं लोकल पोलीस स्टेशनला माहीत असतं की या लोकेशनला कोणाचं कसं काय आहे, काही नाही, किती सेन्सिटिव्ह आहे काय नाही, पूर्ण त्यांना बाउंड्री वगैरे माहीत असतं. तर ते विचारतं कोणत्या टायमासाठी, किती वेळासाठी, काय तुम्ही उडवणार आहे, इथं कोणाच्या कामासाठी, कोणत्या डिपार्टमेंटचं काम असेल, नाही तर कोणाचं पर्सनल काम असेल, नाही तर एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंटचं काम असेल, नाही तर एखाद्याची पर्सनल प्रॉपर्टी शूट करताय, तर ते सगळं विचारून तुम्हाला परमिशन भेटते. म्हणजे ती परमिशन तुमचा अर्ज लिहून घेतला जातो तिथं पण तुमचा. आणि मग त्यानंतर तुमची NOC लोकल पोलीस स्टेशन स्पेशल ब्रांचला पाठवतो. मग स्पेशल ब्रांच तुम्हाला परमिशन देते, तर तुम्ही या डेटला इथं फ्लाय करू शकता. पण त्या डेटमध्येच करायचं, कारण ती परमिशन आजची आणि उद्या जेव्हा पोलीसवाल्यांनी तुम्हाला पकडलं तेव्हा पोलीसवाले दुसऱ्या दिवशी ऐकून घेत नाही कधी परमिशन आजची आणि तू उद्या काय उडवतोय म्हणून. कारण की त्या टायमाला तुमचं अलर्ट राहतं. कारण की सीन भरपूर वेळेस असा होतो का समजा मी आता इथं ड्रोन उडवतोय, जर एखाद्याची पर्सनल प्रॉपर्टी असली, इथून जर एखाद्याने 100 नंबरवर फोन केला तर 100 म्हणा 112 आता नवीन आला, 112वर जर फोन केला, 100वर फोन केला तर लोकल पोलीस स्टेशनला स्पेशल ब्रांचून फोन येतो. स्पेशल ब्रांच मुंबई म्हणा कुठून तरी, तर ते 100 नंबरवाले त्यांना रागावतात तुम्ही काय करताय बा तिथे. आणि त्यांना पूर्ण रिपोर्ट देताना समजा आता माझ्याकडे जर परमिशन आहे, 100 नंबरवर पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीसवाल्यांनी मला इथून उचललं, पण मी त्यांना सांगू शकतो बा मी तुम्हाला प्रॉपर इंटिमेशन दिलेलं आहे. ते पण परमिशन भेटल्यानंतर पण एक परमिशन तिथं सबमिट करून आपल्याला त्यांची रिसिप्ट घ्यावी लागते. आणि ती रिसिप्ट त्यांना दाखवायची, त्यांना आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला इंटिमेशन दिलं या टायमाला आम्ही ड्रोन उडवत आहे. कारण की त्यांना बी स्टेशन डायरीचा रिपोर्ट करणं पडतो की या 100 नंबरवर मला असा फोन आला होता, याचं मी असं कंक्लुजन काढलं, तो माणूस ऑथराईज होता. तर असा सीन असतो. आणि आता भरपूर रूल्स आहे ना ड्रोनसाठी आलेले. कधी कधी एखाद्या पोलीस स्टेशनला तुम्हाला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज पडते. सिटी एरियामध्ये नसते, पण रुरल एरियामध्ये तुम्हाला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज पडते. बट एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. आता भरपूर जे नवीन लोक भरती आले आणि आता त्यांना पण भरपूर ट्रेनिंग आहे. जसं ड्रोन पकडायची ट्रेनिंग घेतात, ड्रोन उडवताना काय काय प्रिकॉशन घेतात, कोण ऑथराईज माणसं आहे याची पण ट्रेनिंग त्यांना आहे. तर ते त्या पोलीसवाले पण समजून घेतात. आणि एखादा अर्ध भेटून जातो कधी कधी, त्यात काही वाद नाही. बट तुम्ही आपला ड्रोन डिस्प्ले 2 मिनटं. आता तुम्हाला जर याच्यावर जर याच्यानंतर अजून काही क्वेश्चन असतील ड्रोन फ्लाईंगबद्दल. आता मी पेशाने सिव्हिल इंजिनियर आहे, बट आमच्या फील्डमध्ये हे जे अपग्रेडेशन झालेलं आहे, तर तुम्ही एरियल मॅपिंग पण ड्रोननं करू शकता. म्हणजे शॉर्टकटमध्ये ड्रोन सर्वे फोटोग्रामी इनोव्हेशन झालं आहे, त्याच्यामुळं फोटोग्रॅमेट्री हा एक प्रकार आलेला आहे. त्यात तुम्ही एरियल मॅपिंग करू शकता. त्यात तुम्ही DPR सर्वे म्हणजे डेली प्रोग्रेस रिपोर्ट, तुम्ही त्याचं XYZ काढू शकता, तुम्ही ऑर्थोमोझॅक काढू शकता. भरपूर त्याचे हे आहे. जसे ड्रोनचे ॲडव्हान्टेज आहे तसे डिसॲडव्हान्टेज पण आहे. पण आता मी त्याच्यासाठी ज्या गोष्टीपासून ऑन करतो त्याचे डिसॲडव्हान्टेज मी काही सांगणार नाही. पण तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल याबद्दल, ड्रोन पायलटिंगबद्दल, मी तसं फोटोग्राफी पण करतो आणि मी एरियल फोटोग्रामेट्री पण करतो, वर्क प्रोग्रेस रिपोर्ट पण करतो, सर्व गोष्टी करतो मी. आता सध्या मी एका कंपनीसाठी करतो. सध्या म्हणजे भरपूर दिवसापासून, जसं 2017पासून मी या कंपनीत जॉबला आहे, तर हेच काम करतो. जर तुम्हाला याच्याबद्दल काही क्वेश्चन असेल ड्रोन पायलटिंगबद्दल, कुठं काय सिक्युरिटीचा काय इश्यू असतो काही नाही, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. चला, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हे पण कळवा की
तुम्हाला याच्यानंतर ड्रोनबद्दल कोणत्या गोष्टीवर ब्लॉग बघायला आवडेल.